नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त असा पालक स्विस रोल कसा करायचा ते पाहणार आहोत। तर हा स्विस रोल खायला एकदम छान लागतो आणि पौष्टिकही आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, अर्धी वाटी दही। आता हे दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे मिश्रण छान असं मिक्स करून झालं आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर आपल्याला हे बॅटर घट्टसरच ठेवायचं आहे, पातळ नाही करायचं। तर अशा पद्धतीने हे बॅटर छान असं घट्ट झालं आहे। आता यावर झाकण ठेवून हे साईडला ठेवून देऊयात। आता आपल्याला पालक घ्यायचा आहे। तर इथे मी 1 जोडी पालक घेतला आहे। पालक छान स्वच्छ असा धुवून निथळून घ्यायचा आणि आता हा मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे। आता यातच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीरसुद्धा छान अशी स्वच्छ धुवून निवडून घ्यायची। त्यातच 4 ते 5 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडंसं खिसलेलं आलं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि आता याचं छान असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे हे व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे। आता आपण जे रव्याचं मिश्रण झाकून ठेवलं होतं त्यामध्ये ही बारीक केलेली पेस्ट यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर इथे अशा पद्धतीने छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर आपल्याला आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर ह्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून हे पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे बॅटर छान तयार झालं। आता हे झाकून ठेवूयात। आता कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे। त्यातच 1 चमचा जिरे मोहरी टाकायची। आता इथे जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आणि आलं लसूण पेस्ट छान परतली की त्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि कांदाही छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की यात पाव चमचा हळद टाकायची, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा सांबार मसाला आणि आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता यातच उकडलेले बटाटे टाकायचे। तर इथे मी 4 मोठे बटाटे उकडलेले घेतलेत आणि बटाटे टाकताना खिसून टाकायचे। आता हे बटाटे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आणि आपली मस्त अशी ही बटाट्याची भाजी तयार झाली आहे। आता गॅस बंद करायचा। आता हे बॅटर पाहूयात। तर इथे 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। आता हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 पाकीट इनोचं टाकायचं आहे। आता इनो टाकून झालं की यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे हे बॅटर छान असं व्यवस्थित मिक्स करून झालं। पातेल्यात 1.5 तांब्या पाणी उकळायला ठेवायचं आहे। आता पाणी उकळते तोपर्यंत ग्लासाला अशा पद्धतीने आतल्या साईडने तेल लावून घ्यायचं आहे। आता तेल लावून झालं की आपण जी बटाट्याची भाजी केली त्या बटाट्याचा अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आणि आता ग्लासामध्ये रव्याचं बॅटर टाकायचं आहे। थोडंसं बॅटर टाकून झालं की यातच बटाट्याचा रोल टाकायचा आहे। तर रोल असा व्यवस्थित मध्यभागात ठेवायचा आणि पुन्हा एकदा हे रव्याचं बॅटर वरून टाकायचं आहे। त्याच पद्धतीने आता दुसऱ्याही ग्लासमध्ये करायचं आहे। आणि आता हे दोन्ही ग्लास व्यवस्थित एकसारखे करून पाण्याला उकळी आली की त्यामध्ये दोन्ही ग्लास ठेवायचे। आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटे हे शिजवून घ्यायचे। तर इथे 15 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता हे किती छान असं फुगलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि आता हे ग्लास बाहेर काढून घ्यायचे। तर ग्लास थंड करून घ्यायचे आणि ते ग्लास आता थंड झालेले आहेत। आता याच्या कडा सुरीच्या सहाय्याने मोकळ्या करून घ्यायच्या। तरी ते ह्याच्या कडा व्यवस्थित अशा मोकळ्या करून झालेल्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित असं पटकन निघत आहे आणि आता हे
कट करून घेऊयात. तर अशा पद्धतीने छान असे हे रोल कट करून घ्यायचे आणि ते मस्त पौष्टिक पालक रोल तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.